ज्यामध्ये ज्या बँक लोन सँक्शन करत होते, कार्बन गोल्डन होते आणि दुसरी एक बँक होती जी प्रोसेस आहे ती बरोबर 2-2 दिवसाच्या म्हणजे ऍप्लिकेशन नंतर स्पीडली गेलेली आहे. त्या प्रोसेसला किमान महिना 2 महिना तक लागतो. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हणतात. ती मी असं म्हणेन की आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, मी ओळखतो त्यांना. त्याच्यामुळे असं मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जम्पिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही. सर बरं, या सगळ्यामध्ये विकासक म्हणलंय की जे 220 कोटी दिले होते ते परत पाणी दिले आणि एका मिलमध्ये देखील आता आपल्याला माहित नाही ना त्या कितीचा व्यवहार झालाय काय झालाय, तो चॅरिटी कमिशनर बघितलं. तर उद्या जर चॅरिटी कमिशनरनी तो स्टे कायम ठेवला तर याचेच ग्राउंड मुंबई हायकोर्टात मंच न्यायालयात नाही. माझ्या अंदाजानं एकदा तुम्हाला स्टे ग्रँट झालाय तर माझं म्हणणं असं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे. याचं एक प्रकार एका कॉजसाठी तुम्ही 2 वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो. रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. प्लॅनमध्ये मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे, बऱ्याच गोष्टी. त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरने काही लोक सुद्धा इथं पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवलेले होते. हो, ते मला सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी नोंद करून घेतलंय. त्याच्यामुळे अशा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या अंदाजानं चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल. आणि जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. त्याला आपण जर म्हणतो ना कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही. जिथे सेटलरनीच मगाशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही, याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो, नाही तर नाही. म्हणजे या सगळ्यांच्याच आर्थिक फायद्यासाठी हे सगळं सर्कल आपलं पाहायला मिळतं. मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर. हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं. नाही, ते मुख्यमंत्र्यांच्या अंडर येत नाही. हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. सर, बिल्डरकडनं जे ईमेल दिलेला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की विनंती केली आहे की मागची अर्ज हे करतोय व्यवहार सगळा कॅन्सल करतोय. उद्या जर कॅन्सलेशन डीडसाठी यांनी पत्र दिलंय, विश्वस्त मंडळींकडनं सुद्धा हे पत्र जाणं गरजेचं आहे. पण अजून कुठली विश्वस्तांकडनं पुढचंही पाऊल दिसत नाही. असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असताना ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये, ते लिगल डॉक्युमेंट होऊन जातं. त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीच मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळी चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल. चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती ना, त्यांच्याकडे आता नाही गव्हर्नमेंटने तसं नाही आहे. गव्हर्नमेंट अशी मी ज्यांना म्हणालो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होती, गव्हर्नमेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टीशिप. तेव्हा ही मग सांभाळायची कोणी, तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळ आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केलेला आहे. त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकतो. राजकीय हस्तक्षेपाशिवाय शक्य आहे असं वाटतं का?
कारण धर्मादा आयुक्तांसमोर नियम आहे एकीकडं हे सगळं आर्थिक फायद्यासाठी केलेलं पाहायला मिळतंय. आता व्यवहार झाला आहे, त्यांनी आता कॅन्सल करण्याचा प्रयत्न करताय. त्यांच्याकडून देखील आयुक्तांकडून कॅन्सल केलं जाईल उद्याच्या दिवशी. पण यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे की नाही? ते आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्क्वालिफाय झाले. यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही, म्हणजे याही ट्रस्टवरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्टवरती ते ट्रस्टी राहू शकत नाही. सोलापूरची कारण का त्यांनी असं मॉरल टर्प्युट्यूड ज्याला आपण म्हणतो ते मॉरल टर्प्युट्यूड च्या ह्याच्या खाली ते असणारं आलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं जे आता पाटील वगैरे सगळे लढतात आहेत त्यांनी याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटीकडे सबमिट करावा. नवीन ट्रस्टीज येऊन जातात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात का? HMDची मोठे वाचनालय आणि इमारत आहे ती पण त्यांनी विकायला काढली अशी माहिती मिळाली. असे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही. फ्रॉड तर दाखवलंच आहे, मंदिर कुठे दाखवलं नाहीये, ट्रस्टीला विकता येत नाही तरी तेच विकली. म्हटलं ना तुम्हाला. फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते, फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होत नाही. सर, चॅरिटी कमिशनर जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांचे नातेवाईक आहेत असं नाही असे ते हीज अंडर एक लक्षात घ्या की तो मुख्यमंत्र्याच्या अंडर नाहीये. हीज अंडर दी कंट्रोल ऑफ चीफ जस्टिस. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असू शकतो. झाला तर हायकोर्ट तिथे बसलेलंच आहे ना. या सर्व प्रकरणाला मान्यता देणार धर्मदाय आयुक्त आणि आता पुन्हा त्याच्यावर दृष्टी आणणार आहे. पुढच्या घडामोडीमध्ये सुद्धा लक्ष देणार धर्मदाय आयुक्त. याचं मालकच धर्मादाय आयुक्त आहे. व्यक्ती एकच म्हणजे मग व्यक्ती एकच म्हणजे याचं मालक जो आहे आता शासनाच्या वतीने मालक आता असताना चॅरिटी कमिशनर. त्याच्यामुळे याचं बरं वाईट करणं हे त्यांच्याच ताब्यात आहे. समजा त्यांनी असताना परमिशन दिली असेल तर कायद्याने कॅन्सल करण्याची सुद्धा त्यांनाच अधिकार आहे. अजून काय काही शेतच कुंपण खाते असं. थँक्यू. शेत खाते नाही थँक्यू. नको मंदिरात बसले आपण. थँक्यू.